नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSc मॅथमॅटिक्स पेपर सेकंड, दॅट इज कॅल्क्युलस सेकंड ऑफ सेम सेकंड चॅप्टर 1 डिफरन्सिएशनमध्ये आज आपण रोलेस थेरम वर आधारित एक्झाम्पल बघतो आहोत. एक्झाम्पल 1, व्हेरीफाय रोलेस थेरम फॉर the function fx is equal to 2x cube plus x square minus 4x minus 2 on close interval minus root 2 to root 2. चौकोनी ब्रॅकेट म्हणजे क्लोज इंटरवल. Here fx is a polynomial function which is continuous on given closed interval. It is differentiable on a गोल कंस म्हणजे ओपन इंटरवल मायनस रूट 2 टू प्लस रूट 2. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी एफएक्स आहे ती एक पॉलिनॉमियल आहे. दॅट मीन्स हे फंक्शन पॉलिनॉमियल फंक्शन आहे आणि पॉलिनॉमियल फंक्शन गिव्हन इंटरवल क्लोज इंटरवलमध्ये कंटिन्युअस असतं आणि ओपन इंटरवलमध्ये डिफरन्शिएबल असतं. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा रोलेस थेरम वापरू तर फंक्शन दिलेलं काय बघा, दिस इज पॉलिनॉमियल इन दिस इंटरवल, दिस इज क्लोज इंटरवल. मग तुम्ही म्हणताना कसं म्हणायचं, हियर fx इज ए पॉलिनॉमियल फंक्शन विच इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल मायनस रूट 2 टू प्लस रूट 2. हे वाक्य. त्यानंतर काय म्हणायचं, इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल, गोल ब्रॅकेट लिहायचा, त्याला ओपन इंटरवल म्हणायचं. ओपन इंटरवल मायनस रूट 2 टू प्लस रूट 2. हे दोन सेंटेन्स लक्षात ठेवायचे. रोलेस थेरमच्या या दोन कंडिशन आहेत. आता तिसरी कंडिशन, ऑल्सो एफ ऑफ, हे जे आहे ह्याला आपण ए ने डिनोट करत असतो, हे जे आहे याला आपण बी ने डिनोट करत असतो. ए बी दिस क्लोज इंटरवल. तर हा जो ए म्हणजे मायनस रूट 2 ते फंक्शनमध्ये ठेवायचं. त्याला म्हणायचं एफ ऑफ मायनस रूट 2. म्हणजे जिथं जिथं तुला एक्स दिसेल तिथं तिथं मूळ फंक्शनमध्ये तू मायनस रूट 2 ठेवणार. म्हणजे हा 2 कंसामध्ये येणार एक्सची किंमत म्हणजे मायनस रूट 2 त्याचा घन प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे रूट म्हणजे मायनस रूट 2चा स्क्वेअर मायनस 4, एक्सची किंमत मायनस रूट 2 आणि हा मायनस 2. आता आपण याला सोडवलं, रूट 2चा क्यूब होणार, मायनस आहे म्हणून मायनसच राहील कारण क्यूब ऑफ एनी निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह, म्हणून हे मायनसचं मायनसच झालं. आणि रूट 2चा क्यूब म्हणजे 2 रूट 2 प्लस मायनस असेल तर स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह असतो, रूट 2चा स्क्वेअर 2. हा मायनस 4 आणि हा मायनस 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 विल बिकम प्लस 4 रूट 2 अँड दिस मायनस 2 ॲज इट इज. मग ह्याला मल्टिप्लाय करत काय 2 मायनस 2 दॅट इज मायनस 4 रूट 2 प्लस 2 4 रूट 2 minus 2 as it is. If you observe, minus 4 root 2 plus 4 root 2 will get cancelled. Plus 2 minus 2 will get cancelled. So remains 0. That means f of minus root 2 is 0. त्यानंतर आपण f of b काढायचा. म्हणजे हा जो आहे हा b आहे. रूट 2. मग f of रूट 2. मगाशी आपण एफ ऑफ मायनस रूट 2 काढला, दॅट इज ए होता तो. आता बी
एफ ऑफ रूट टू म्हणजे जिथं जिथं तुला एक्स दिसेल तिथं तिथं रूट टू ठेव मूळ फंक्शनमध्ये. म्हणजे 2 इंटू रूट टू क्यूब प्लस रूट टूचा स्क्वेअर मायनस 4 इंटू रूट टू मायनस 2. Cube of root 2 is 2 root 2. This is positive, so cube also positive. So 2 into 2 root 2 plus root 2 चा स्क्वेअर 2 हा प्रॉडक्ट झाला मायनस 4 रूट 2 हा मायनस 2 म्हणजे 4 2 इंटू 2 4 रूट 2 प्लस 2 मायनस 4 रूट 2 मायनस 2 अगेन प्लस 4 रूट 2 minus 4 root 2 will get cancelled. Plus 2 minus 2 will also get cancelled. That means remain 0. F of plus root 2 is also 0. This indicates that f of minus root 2 is equal to 0 is equal to f of plus root 2. ही थर्ड कंडिशन आहे ऑफ रोलेस थेरमची. हा ए आहे हा बी आहे इंटरवल मधला. सो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर इक्वल आले तर रोलेस थेरमची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग काय झालं? पहिली कंडिशन होती कंटिन्युअसची क्लोज इंटरवलमध्ये, दुसरी कंडिशन होती डिफरन्शिएबल ओपन इंटरवलमध्ये आणि तिसरी कंडिशन एफ ऑफ मायनस रूट 2 इज इक्वल टू एफ ऑफ प्लस रूट 2. ही थर्ड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली तर तुम्ही म्हणा हेन्स all the three conditions of Rolle's theorem are satisfied. मग काय म्हणायचं पुढं? Therefore, derivative of fx must vanish for at least one value of x belongs to this open interval minus root 2 to plus root 2 open interval. हे सेंटेन्स एक लक्षात ठेवायचं. या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या असं म्हणल्यानंतर आपण म्हणायचं देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स मस्ट व्हॅनिश फॉर ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू गिवन इंटरवल आणि ती ओपन इंटरवल यायची मायनस रूट 2 टू प्लस रूट 2. नाव एफ डॅश एक्स काढायचं आपण म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं. एफ डॅश एक्स इज 6x square plus 2x minus 4. Taking f dash x is equal to 0. मग या f dash x ला 0 घ्यायचं. That is 6x square plus 2x minus 4 is equal to 0. ह्याच्यातून 2 कॉमन निघतो काढला. आपल्याला याला फॅक्टराइज करायचं आहे म्हणून 2 कॉमन काढला. 3x square plus x minus 2 उरला is equal to 0. We have to solve this quadratic equation. हे 2 जाऊ द्या, आपल्याला ह्याच्यात इंटरेस्ट आहे एक्सच्या व्हॅल्यूमध्ये. 2 इज इक्वल टू 0 सोडून दिला. सो 3x स्क्वेअर तुला प्रॉडक्ट पाहिजे 2 इंटू 3 दॅट इज मायनस 6. प्रॉडक्ट पाहिजे मायनस 6 आणि त्यांची सबट्रॅक्शन आली पाहिजे 1. इथं काही नाही म्हणजे 1 आहे आणि अशी जोडी आहे प्रॉडक्ट 3 2 जा 6 हा मायनस आहे म्हणून मायनस 6 आणि 3 मधून 2 जर गेले तर खाली उरला 1. म्हणून आपण हे क्वाड्रॅटिक फॉर्म कसं लिहिणार? 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x आणि मग हा लिहिणार मायनस 2. म्हणजे हा x जो होता त्याला फोडून आपण 3x मायनस 2x लिहिलं कारण 3x मायनस 2x असं जर लिहिलं तर प्लस एक्स उरतं म्हणजे प्लस एक्सची आपण अशी फोड केली. मग आता पहिल्या याच्यातून 3x कॉमन काढला कंसात उरला इथं x प्लस इथं उरला 1. या दोघातून मायनस 2 कॉमन काढला कंसात उरला x प्लस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे 3x मायनस 2 हा एक कंस होईल आणि x प्लस 1 हे दोनदा आहे त्याच्याऐवजी एकदा येईल x प्लस 1. तर आपण 3x मायनस 2 ला 0 मानू और x प्लस 1 ला 0 मानू. यावरून हा x तुला काढायचा आहे तर हा 3 याच्या खाली येईल. सो x इज इक्वल टू 2/3 आणि x या एक्सला इकडं राईट साईडला लिहिलं तर तो होईल -1. तुम्ही बघा एक्सच्या या दोन किमती तुला मिळाल्या
एक -1 आणि दुसरं 2/3. ह्या दोन्हीही किमती या इंटरवलमध्ये आहेत, या इंटरवलमध्ये येतात. आणि आपण तसं म्हणणार, सिन्स बोथ द व्हॅल्यूज ऑफ एक्स lie in open interval -√2 to +√2. ही रोलेची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय जर झाली तर तुम्ही म्हणणार thus रोलेज थेरम इज व्हेरीफाईड. धन्यवाद.